राज्याच्या वन खात्याचा भोंगळ कारभारासमोर वन खात्याच्या दिनदर्शिकेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वडिलांचं नाव चुकीचं छापलं। अजितदादांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं। चूक लक्षात आल्यावर दिनदर्शिका परत मागवल्या। सगळे सोयरे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाहीत। मराठी ओबीसी मध्ये आल्यामुळे त्यांनी 50% संधी गमावली। तसंच ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण सुद्धा आता मराठ्यांना मिळणार नाही। मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर भुजबळांची प्रतिक्रिया। मागासवर्गीयांचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी न्यायालयाची दारं ठोठावणार। गुणरत्न सदावर्तेंची घोषणा। तर मराठ्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी आंदोलन केलं, सदावर्तेंचा आरोप। ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार, मराठा समन्वयक विनोद पाटील यांचा निर्धार। तर येणारी शिवजयंती मराठा आरक्षणानं साजरी होईल असा शब्द देतो विनोद पाटलांची मराठा समाजाला ग्वाही। अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंच्या घराबाहेर मराठा बांधवांचा जल्लोष। जरांगेंच्या संघर्षाला यश मिळाल्यामुळे गावकऱ्यांकडून जरांगेंची घोषणाबाजी। पुण्यामध्ये अजित पवार गटाकडून देखाव्यातील हत्तीवरून पेढे वाटप। जरांगेंच्या मागण्या सरकारने मान्य केल्यामुळे अजित पवार गटाचा जल्लोष। नवी मुंबईतील कळंबोली कामोठे भागात सकल मराठा समाजातर्फे जल्लोष। गुलाल उधळत आनंद साजरा। मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मराठा आंदोलकांकडून जल्लोष। भगव्या टोप्या आणि भगवे झेंडे घेऊन मराठा बांधव थिरकले। मराठा आंदोलकांकडून फुगडी खेळत आनंद साजरा। तर विजयी गाण्यांवर थिरकले मराठा बांधव। स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांच्या साताऱ्यातील गावी मराठा समाजाचा मोठा जल्लोष। सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्यानंतर पाटण तालुक्यामधील मंद्रुकोळे गावामध्ये विजयोत्सव साजरा।